तर नमस्कार मित्रांनो, फूडी रविराज या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. आज मी बनवतोय नाश्त्यासाठी शेवयांचा उपीट. तर शेवयांचं उपीट ही व्हिडिओ बघण्या अगोदर व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेवयांचा उपीट ही या व्हिडिओला 7 सबस्क्रायबर कंप्लीट झाल्यानंतर 7 सबस्क्रायबर कंप्लीट झाल्यानंतर आपले 100 सबस्क्रायबर कंप्लीट होतील. लवकरात लवकर जावा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, नाही का. 100 सबस्क्रायबरचा टार्गेट पूर्ण करून टाका. या इथं मी तुम्हाला सामान दाखवतो काय करायला. तर हे बघू शकता, हे मोठ्या शेवया आहेत. या मोठ्या शेवया आता आपण भाजून घ्यायच्या आहेत. तर मी इथे सर्वात पहिले हे अगोदरच भाजत टाकले होते इथं. आता ह्याला मस्तपैकी भाजतो. त्याच्यानंतर इथं आपल्याला लागणारे कांदा, हळद, मीठ, जिरं आणि मोहरी आणि हे शेंगदाणे. तर मी इथं घेतलेले हिरवे मटार आणि इथं 2 ग्लास पाणी गरम करत ठेवलेलं आहे या ठिकाणी. हे मस्त आता कढई गरम झालेली आपली. इथं मी टाकतोय 1 चमचा तेल. अजून थोडं तेलाची गरज आहे. अजून थोडा चमचा तेल टाकतो. हे बघा, मी इथं हे घेतलेलं आहे हिंग. तुम्ही कोणतेही हिंग घेऊ शकता, असं काही नाही, तेच घेतलं. मिरची आणि कांदा. मस्त आपला कांदा आता भाजलेला आहे. आता इथे या ठिकाणी मी टाकतोय थोडीशी हळद. आता हे झालेलं आहे. आता या ठिकाणी हे जे आपण भाजून घेतलेल्या शेवया आहेत, ते शेवया या ठिकाणी शेवटला आपण ऍड करायचं. चवीपुरता मीठ शेवटला. हे गरम केलेलं पाणी आपण याच्यात घालायचं. मग थोड्या वेळ ह्याला असं उकळवायचं. ह्याला मस्त मस्तपैकी आपली हे बघा, ही शेव शिजलेली, पाणी वगैरे आटलेलं आहे ह्याच्यातलं. मस्त एकदम बनलेली ही. आता शेवट ह्याच्यात कोथिंबीर टाकायची.